राहून कसं लेखल्या मला रे हो कोणकी एक सांग चाललो उड्डून सूर्याक गिणच्या येत तसं मागचं गिणच्या मेळना राहून कसं केलंय इंद्राले वचून सांगले इंद्रा पडे सूर्य गिणच्या का कोणकी एक उडला सांग बालको आता तो उठलो गिळले म्हणताना झाल्या कसं म्हणून करी म्हणतात इंद्र कसं करत गेलं वज्रायुध घेऊन वज्रायुधान प्रहार करत हनुमंता वज्रायुधान प्रहार केलं तर क्षणाच हनुमंत आल्या तोंड कसं सुजून गेलंय ह्या काणी कसं नाही दायनी हनुमंत तिथल्या वज्र कठीण देहता गेलाय त्याला वज्रायुधाच्या प्रहाराना त्याला तोंड सुजून गेलंय हे काणी हनुमंतो भदमळे उड्डील बाई त्याला तो आंबा म्हणले कोणत्या खाऊच्या उड्डील नाही तो कसं हनुमंत उड्डील म्हणले राहू येऊन गिळता ताक राहू मागशी कोरका म्हणून उड्डील इथं मला राहू कष्टायला गिळच्या का सूर्याक हनुमंतान त्या पडून हा राहू मागशी कोरका म्हणून राहून गिळच्या सोडच्या ना म्हणून हनुमंत उडला हनुमंतान उडली क्षण राहू वरकेन मनांत कसं नाही म्हणलं हो वरकेन खाऊचे येत तसं म्हणून ताणून इंद्रा सांगल्या इंद्राने वज्रायुधान प्रहार केला हनुमंताक प्रहार केले तक्षणा हनुमंताक कसने दायनी वांट हनुमंताला सुजून असं कसं लाग म्हणजे इंद्राला वज्रायुधा निमित्तानं म्हणतात वांट सुजल्या रे तागेले वज्रायुधाच्या प्रहाराना एक वार भितर कोणी ते सूजी वचन आहे सूजी केत नाही तशी असतं ते एक पण म्हणले सूजी आ जन्म असतं ते ना म्हणल्यानंतर वज्रायुधाच्या प्रहाराने सुजेल नाही ते कपी जन्म आणता येईल सहज जाऊन वांट थोडे होत तिथलेच इंद्राल वज्रायुधान कसने दायनी हनुमंता का म्हणून सांगतात भंगे प्रसक्ते पिना भंग माप भंग झाले काही वज्रायुधाचा प्रहार झाला नरे न भंग माप हनुमंता कसने दाय ताकाचे पळया हनुमंतो ಕೆಲವು ಜನ सांगते हनुमंत कसं नाही म्हणे तोंड तेकाड गुण असतं त्या गेल्या ಕೆಲವು ಕಡೆ हनुमंता उजविका तोंड गुण असते त्यामुळे वज्रायुधान प्रहार केला ह्या पुरा काण आईल मात्र हक्क कसं नाही आधार ना प्रमाण ना इंद्राल वज्रायुधाचा ताण प्रहार कोणता गेला तोंड तेकाडे असतं ह्याकडे भूमी नावाची त्याला गळ अशी जाऊन गेला ह्या पुरा मिथ्या हा तो कसं नाही सत्व ना तसं हनुमंतो तागेला पूरा तागेला चरित्र सांगून घेतलं असं हो हनुमंत मुकारी सुग्रीवाल राज्यांत वालील राज्यांत सेनेंत एक प्रमुख जाऊन सर्वता तांगेला सॅब करत असता असं हनुमंतो तागेला चरित्राने पूरा सांगून घेत रामाक हनुमंताने इतले वेळ उरलेलं ऐकून इतकं संतोष झाले की म्हणा रे लक्ष्मणाचं सांगतो तो लक्ष्मणा पळ रे हे हनुमंत कशी उल्लेतच पडाय इतलं अद्भुत सुंदर सरस वचन हा गेलाय माधुर्य इतलं असं की मला वचन आणतो पुनः 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 तांगलोच आमचं श्रवण करता म्हणून दिसतात ना ऋग्वेद विनीतस्य ना यजुर्वेद धारिणः ना सामवेद विदुषः शक्यमेवं प्रभाषितुं बहुव्याहरतानेन न किञ्चिदपशक्तितम् नूनं व्याकरणं कृत्स्नं बहुधा अनेन श्रुतं अनेन बहुधा श्रुतं राम सांगता रामान प्रशंस करचे हनुमंताला लक्ष्मणाक सांगतो तो लक्ष्मणा पळ्या अशी उल्लेल की हनुमंतान म्हणा रे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अध्ययन करना म्हणून झालं रे आत्ता हाण उल्लेले म्हणजे उल्लच्या दायना किती म्हणा रे इतले विनीत जाऊन उल्लेत असं इतल्या पांडित्य पूर्ण जाऊन उल्लेत असं आणि इथलं मेधाशक्ती असतात का म्हणा रे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अध्ययन केल्यावर मात्र ह्या तीन गुण येऊच्या साध्य एक विनय एक पांडित्य आणि एक मेधाशक्ती नाम ऋग्वेद विनीतस्य ऋग्वेद अध्ययन केल्यारे विनयत काही पडे आमक सामान्य कशी म्हणा रे पंडितांक खंचने अध्ययन केल्यारे पांडित्याच्या मदान उन्मत्त जातात त्या उन्माद येतात विनय ना विद्या ददाती विनयम म्हणतात विद्या विनय दिनी म्हणतात रे मनुष्याला भितर विद्या येऊन विद्याच्या मुखांतर विनय उत्पन्न दायने म्हणतात त्या विद्या नाही अविद्य ती विनय उत्पन्न करण्याची विद्या कसं विद्या
ताका एक विद्वांसाने म्हणचे सिलाय कशी म्हणाले मदिरापानाच्या मद जाल्यार देऊन तर काही पांडित्याचे मद एक पण चढल्यार देणे ना तसं भयानक आहे. ऋग्वेद अध्ययन केल्यावर विनीत नान ऋग्वेद विनीतस्य तसं विनीत हो हनुमंतो ता मुल्लेल्या कळता ऋग्वेद अध्ययन केला हाणाने ना यजुर्वेद धारिण धारणाशक्ती स्मरणशक्ती मेधाशक्ती ह्या पुरा असतात का त्या यजुर्वेद अध्ययन केलेल्या ना सामवेद विदुषः वैदुष्य पांडित्य प्रगल्भ प्रकांड पांडित्य येता सामवेद अध्ययन केलं आहे. आता हागेल भितर प्रगल्भ पांडित्य असं धारणाशक्ती असं मेधाशक्ती असं विनय असं ह्या सर्व गुण हागेल भितर समाहित झाला अवश्य हा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अध्ययन केला मात्र नाही व्याकरणशास्त्रवर केन हाणं अध्ययन केला अत्यंत परिश्रमाने किती म्हणारे व्याकरणशास्त्र अध्ययन केला म्हणून कशी कळता म्हणारे ताणकोरचे शब्दप्रयोगानं कळत राम सांगता हनुमंताला विषयानं बहु व्याहरतानेन न किंचित अपशब्दितम इतले वेळ उरलेलो लक्ष्मण हा एक वर्गेन अपशब्दनारे हा गेल तोंडांत किती म्हणारे नूनम व्याकरणम कृत्स्नम व्याकरणशास्त्र इतनं अध्ययन केल्यावर मात्र अपशब्द याना सुष्ठु सम्यक वाक्यप्रयोग करतात तसं अद्भुत वाणी आहे पण या अंगेला अपशब्द येत असतात त्या कारण व्याकरणाच्या अशुद्धता व्याकरणशास्त्र गोतना म्हणून दिला रे अपशब्द येतात आम्ही केलो पण कसकी उल्लो का म्हणले त्याचे कसकी शब्दप्रयोग कर का म्हणले त्याची विंगड कसकी शब्दप्रयोग करताची आमगे अज्ञान पडे आम्ही एक वार रामायणाचे प्रवचन झालं हा सांगतास केलो पण आम्ही चुकतात कसकी सांगताची स्लिप ऑफ टंग जाता केलो पण कुंभकर्णा झाले म्हणजे जाता आम प्रवचन करताना ऐकत आल्या कळता तशी आम्ही कसं की खंची स्थळारे कसं शब्दप्रयोग कर काम कळना त्याला हनुमंतो खंची स्थळार कसं शब्दप्रयोग कर का त्याची करता अपशब्द ना तुम्ही संस्कृतांत व्याकरणाक महत्व चढ आहार विहार प्रहार संहारवत एक शब्द ताकि एक अक्षर ऍड करता गेले म्हणजे अर्थ विंगड देतात हार म्हणजे एक शब्द हार म्हणजे कसं माळा हार घालचे त्या हार म्हणजे एका शब्दाका आ सेरसिया आहारा झाले आहारा त्याची हार म्हणजे शब्दाका प्र सेरसिया प्रहार झाले अर्थ विंगड झाले त्याची हारा म्हणजे शब्दाका वी सेरसिया उपसर्ग म्हणतात वी सेरसिया विहारा झाले त्याची हार म्हणजे शब्दाका सम उपसर्ग सेरसिया संहारा झाले अर्थ पडे एक अक्षर सेरसेल तशीच आहार विहार प्रहार संहारवत चार म्हणजे शब्द आ सेरसिया आचारा झाले आचार वी सेरसिया चार म्हणजे शब्द विचारा झाले प्र सेरसिया प्रचार झाले अर्थ विंगड जाता होत सम सेरसिया संचार झाले तशी एक शब्दात एक उपसर्ग सेरसील तक्षणाची त्याची संयोगानं अर्थ व्यत्यय असतात होता आता आम्ही एक खंचे शब्द काही प्रयोग करता त्यात करण्याशी कन्फ्युजन कसं नाही केल्या रे अर्थ व्यत्यय असतात एक पण देखल्याशी स्वागत करतो म्हणताना संगीतगाराका तांगे संगीत झाले स्वागत पुढे जाऊन धन्यवाद सांगतो म्हणताना संगीतगाराकेशी सांगा त्यांनी मैक घेऊन सांगितलं इतले वेळ आमचं सर्वांक तांगेलं संगीता मुखांतर गायना मुखांतर आनंदित केलेलं तसं रंजन केलेलं तसं अमुक व्यक्ती का इतले वेळ हांनी इतलं सुंदर जाऊन अद्भुत जाऊन विलाप केलेलं तसं ह्या व्यक्तीक अनंत धन्यवाद म्हणून आणि कसं म्हणून का असल्यामुळे इतले वेळ आमका सर्वांक रंजन करून इतलं अद्भुत जाऊन आलाप केलेलं तसं ह्या अमुक व्यक्तीक धन्यवाद म्हणून सांगता असेल आलाप म्हणच्याकडे ना विलाप विलाप म्हणा कसं नाही दुःखानं रोडचे त्याचा अर्थ कसं झाला इतले वेळ 2 घंटे येऊन संगीत गारो आमच्या येद्रा रोहन चमकलो म्हणून अर्थ झाला शब्द लापा म्हणाल एकच आ आणि वी अर्थ व्यत्यय असतात विरुद्ध अर्थ येतात संस्कृत तो सांगता पण संस्कृताचे वैशिष्ट्य आहे उमाकुमारा म्हणतात उमाकुमारा म्हणाले आणि एक अक्षर सोडणार एक अर्थ येतात
उमा कुमार म्हळ्यार कोण गणपती उमेल पूत पार्वतील पूत ऊ सोडा मा कुमारा मा म्हळ्यार लक्ष्मी लक्ष्मील पूत कोण कुमार मा कुमारा लक्ष्मील पूत ब्रह्म ऊ सोडल्यार मा कुमारा म्हळ्यार ब्रह्मदत्ता मा वरकेन सोडा कुमार इतले जाले स्कंध म्हण अर्थ ताका षण्मुख ऊ मा ऊ सोडा मारा मारा म्हणून इतले ताका नाही करतस मदनो मन्मथो मार प्रद्युम्नो मीनकेतनः कोश सांगता मन्मथो म्हण अर्थ मार म्हळ्यार एक एक अक्षर ऍड केल्यार एक एक अर्थ एक एक अक्षर एक सोडल्यार एक एक अर्थ हे संस्कृताचे वैशिष्ट्य अशी हनुमंतानंतर एक अपशब्द वर केला ना इतले वेळ उरलेलो हो व्याकरणबद्धता म्हणून उरलेला एक व्याकरण दोष वर केला नूनं व्याकरणं कृत्स्नं अनेन बहुधा श्रुतं व्याकरणशास्त्र अनेक 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 वर्षपर्यंत श्रवण केल्यावर मात्र ताचे ज्ञान परिज्ञान असल्यावर मात्र अशी उरलोचे साध्य न म्हणले साध्य ना आमकां पुरा हे गुण ना ताका आमी महात्मा नाही आमकां केलो एक म्हणता ओलंपिक्साक एक चीफ गेस्ट आपोवन फुकट जोरान कशी म्हणल्यार तांणी भाशण आनी पळोवन घेवची ना तांगेली PA ताची तांणी तयार करून दिताची दबरून घेवन वाजयताची त्या PA दिल्ली कळटा तो चीफ गेस्ट जावन ओलंपिक्सा चमकलो ताका दिल्ले ताणें 0000 म्हणून वाजयलें कसं नाही म्हळ्यार 0 म्हळ्यार ते ओलंपिक्सात सिंबल 000 असता ताणें त्या वरकेन वाजयलें मुगार ताणें कसं सांगितलें म्हळ्यार PA का म्हळ्यार टाइम ना 15 मिनिट भितर भाशण समाप्त जावका म्हणून म्हळेलें तें ताका समजावन ताणें भाशण तयार केलें PA 15 मिनिट हो वाजयता गेलो 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 1 घंटा जाली गे 1 घंटा जाल्ल्यार वरकेन हांवें भाशण जातना तसं लायक हांवें 1 घंटा जातस हांवें भाशण जायना कडेर येवन निमगेली काय मध्यंतर राबोवचें जायना कडेर येवन निमगेली काय हांव तुका सांगिल्लें ना 15 मिनिट भितर कैद करता म्हणून भाशणां तूं इतलें दीग कसलें बरयलां म्हणून ताणें म्हणलें काय हांव कसलें का अर्जंटाक आसो म्हणून घेवन 4 कॉपी दिल्लेले एक भाशणाची 4 कॉपी दिल्ले 1 घंटा जाल्ले तो म्हणलें काय असं म्हाका कळय न्ही म्हणलें हा त्याची वाजयता गेलो एक कॉपी 4 पंत वाजयले म्हाका कळय न्ही ताणें म्हणलें काय असो जनांक वरकेन कळ्ळी सो जन तांगेले अंतू तांणी आशिल्लें असल अवघड अज्ञानानिमित्तानं जाता तसं अज्ञानाचे लेश वरकेन हनुमंताक ना तसं हनुमंताला गुण प्रशंस करत रामान प्रशस्ती दिली हनुमंताक अंतू रामाला हनुमंताला समागमदल्या राम हनुमंतु रामाक आणि लक्ष्मणाक खांद्यार बसकारून घेऊन सुग्रीवाला आपण वर्त सुग्रीव ऋष्यमुख पर्वतांत आसा रामाक आणि लक्ष्मणाक हनुमंत मेळयता सुग्रीवाक आणि सख्य करून दिता अग्निसाक्षीन सख्य करून घेतात म्हळ्यार आमकां परमात्माक जीवात्माक परमात्मा सख्य जावका म्हण जाल्यार आमकां मध्य हनुमंत जाय आज आमगेलो हनुमंत मध्य ना थंय मागशे आसपण जाल्यार मध्य आसका आमगेलो मध्य आसका जीवात्माचे आनी परमात्मा मध्य आसका काय हनुमंतान तेदना तो आमकां परमात्माक सख्य करून दिता त्या गॅप कसन असल्यार फिल करचे हनुमंतान आमी प्रति दिवस केल्लेले कर्म परमात्माक समर्पण करचे कोण म्हळ्यार हनुमंतान आमकां हनुमंत जाय देवस्थानांत आमी देवालयांत फूल समर्पण करताच दिताच आमी साक्षात करून घालचे दातवे ना थंय एक नियम आसता भटमामा दिला भटमाम थंय घालता फूल तशी आमी केल्लेले कर्म सर्व आमी हनुमंतान मुखांतरच परमात्मा समर्पण करता काय मुख्य प्राणाला मुखांतर मुख्य वायू तो मुख्य प्राणाला अवतार तसं हनुमंतान रामाक आणि सुग्रीवाक सख्य करून दिला सुग्रीव रामाला गे विलाप करतस ता सांगता रामा तागेलो पूर्ण चरित्र तो सांगता सुग्रीवाक जन्म कशी जाल्या म्हणारे ताक्कने वाल एक बद्ध वैर कसले कशी जाल्या हांगेले जन्म सांगता म्हणटा सुग्रीव आनी वाल कशी जालेल्या म्हणारे ह्या किश्की म्हणून परंपरेन तो वृक्षरजस म्हण आशिल्ले
त्या ऋक्षरजस तो एक दिवस संचार करत म्हणताना एक सरोवर आले आहे. त्या सरोवरा येऊन पळतात तागेले प्रतिबिंब ते सरोवरान पडतंच रिफ्लेक्शन. कसं दिसले ह्या सरोवरांत मिगेल म्हणके अनेक कोणकी एकलं असं म्हणून कसं केलं मिगेल म्हणके अनेकल्यानं आश्याना तत्क्षण हा भाग संहार करता म्हणून उडलं, युद्धावता म्हणून उडलं त्या सरोवरांत. सरोवरा उडली तत्क्षणाची पुरुष असेल हा ऋक्षराच्या कसं झालं स्त्री झाली. त्या सरोवराची महिम ते कोण पुरुषान उडले रे स्त्री जाता, स्त्री उडल्या पुरुष जाता. अशी स्त्री झाल्यानंतर एक दिवस भोंगत असेल त्यानं संचार करत म्हणताना इंद्रा दृष्टी बाल्लार पडल्या. इंद्रा दृष्टी बाल्लार पडले त्याचं नाव झालं वाली. बाली बाल्ला दुखून झाला त्याका बाली म्हणतात. उत्तर भारतात गेला रे त्यांनी वाली म्हणत बाली म्हणतात. बाल्ला दुखून झाला बबईवर भेद हा संस्कृतात व आणि ब एकच म्हणून घेतात. आणि तो बाल्लावर इंद्राला दृष्टी पडली क्षण बाली झाला. गळावर दृष्टी पडल्या सूर्याला, सूर्याला गळावर दृष्टी पडल्या. गळ्या दुखून झालं सुग्रीव, सुष्ठू ग्रीव, ग्रीव म्हण गळ. अशी सुग्रीव आणि वाली जन्म झाले. दोघे जण भाऊ अन्योन्य प्रीती असेल. इथलं प्रीत की म्हणा रे वालीनं खरं युद्ध केल्यावर के ना सुग्रीव आपण वरचे एक दिवस अशीची युद्ध आपण वरत म्हणतात मायावी म्हणून एक राक्षस वाली लोट युद्ध आयलं. वाली राई जाऊन असेल किष्किंधे जाऊन सुग्रीव ताक सहाय्यक जाऊन ताक असेल ताक कसं न्यायची पोझिशन ना तर प्रीती अण्णाल एक दिवस मायावी लोट युद्ध जातं म्हणतात. वाली का मायावी कनी हक्क परस्पर घर्षण जातं असं वाली का सुग्रीव वरकेन अण्णा लोट हा युद्ध आवत्ता म्हणून तो वरकेन चमकलं. हंक इतलं घोर घनघोर युद्ध झाले की म्हणा रे मायावी कनी वाली युद्ध करताचे वाली अत्यंत बलिष्ठ पराक्रमी इंद्रांश संभवतो. त्या वाली कनी मायावी युद्ध जातं म्हणतात. युद्ध करता करता एक हॉड गुहाद्वारात प्रवेश केला. गुहे भितरी गेले. गुहे भितरी युद्ध जातं सुग्रीव गुहे भितर वचनी बाहेर राबला. एक वर्ष झाले बाहेर येणे कोणे युद्ध जातं सुग्रीव एक वर्ष झाले राखत बैसला. येतलं अन्न येतलं येणे आणि ते आणि कसं एक वर्ष जाता म्हणताना त्या गुहाद्वारा बघून रक्तप्रवाह आहे. रक्तप्रवाह ಒಟ್ಟು रक्त ಒಟ್ಟುची रोम केस वाली रोम शरीरा रोम त्या रक्ता ಒಟ್ಟುची मिश्रित धावणायला बाहेर त्या पडून हा भ्रम उत्पन्न झाला. वाली संहार केला मायावी ना म्हणून भ्रमार कसं केलं हा आणि मायावी काही येऊन बाहेर येऊन माग मारतालो म्हणून आणि एक रोड फातोर कान येऊन त्या गुहाद्वारा घाली बागी घालून काही केलं आणि बाहेर येऊच्या जाऊच्या ना मायावी तशी रोड फातोर ते आणि व्हायला किष्किंधे येऊन पुरा विचार सांगतात. आलेले वृत्तांत पुरा सांगतात. सांगल्यानंतर ते किष्किंधे असेल पुरा जण कसं म्हणतात अशी सुग्रीवा तुझी बैस पट्टारे इथे मला पट्ट खाली असतं ह्या शासन करच्या एक समर्थ रायदाय म्हणता तू बैसा म्हणून म्हणता की बाबा बैसा नाका म्हणून म्हणता वत्ता एक करता की तू बैसता. हेकड कसं झालेलं आहे म्हणा रे वाली नेलेलं नाही. रक्तप्रवाह आईला मायावी शरीराचं रगत होल नाही तंतु वालील केस रोम शरीराच्या रोमवर केन असेल की त्यामुळे परस्पर घर्षण जातं म्हणताना तागेल रोमवर केन तंत आईल. हाण कसं लेखलाय रगत रोम वालीला म्हणल्यानंतर वाली गेला म्हणून भ्रम हांग पडलेला वाली म्हणता मायावी रगत त्या तागेल संहार केला वालीनं. अंतु वाली येता एक वर्ष त्यानंतर त्या फातोर कान घेऊन येता राज्यात हा येऊन पडत किष्किंधे सुग्रीव बैसला. हक्का मन आणतो अन्यथा भाव येता वालिक सुग्रीव दावका म्हणून येऊन दुरुद्देशपूर्वक हा गेला हाव येऊच्याना तक राज्यावर आशस्य सिंहासनावर हाव थई मुरका म्हणून घेऊन ताण येऊन फातोर घालली थई माग येऊच्या दावच्या म्हणून ताण फातोर घालले हाक राज्यावर आशस्य म्हणून घेऊन वाली लेखता. तो म्हणता माग कळले तुझ्या उद्देश तुक सिंहासनावर इच्छा असेल ना नाही तशी
त्यांची कधी तुम्हाला फातवर गाव नाही नव्हते हा बाहेर येऊच्या ना सुग्रीव म्हणत ना मी गेल कसं कसं नाही उद्देश ना हाव तू गेल म्हणले ना त्याची कधी दवरले मग ह्या सिंहासनावर केलं ना काम म्हणता त्याला वाली ऐका सान कसकी मिसअंडरस्टँडिंग झाल्या दोघं जणांमध्ये वैर वाढल्या युद्ध झाल्या दोघं जणात वाली युद्धात आपेता युद्धात आपल्याला सुग्रीव खैरत्ता वाली पराक्रमिक बलिष्ठ धावला सुग्रीव आणि मी त्या युद्धकोरच्या लायना मग धावला समग्र भरतखंड धावणं आणि त्यारे ऋष्यमोग पर्वताचे मुंबईसला की त्यामुळे ताक ऋष्यमोग पर्वताक वाली नियोज दशनाथे वाली शापसिले मतंग महर्षी ऋष्यमोग पर्वतांतो तपोनिरत झालेले त्यांना वाली दुंदुभी म्हणले एक राक्षसाक संहार करून त्याचे शव काणथई उडून असतात उडेलेल्या रभसाचा त्या शरीर रक्तसिक्त जाऊन असता रक्तसिक्त शरीर त्या मतंग महर्षी समीपा पडता पडली तक्षण त्या रगत उसळत गेल बाई तांगला तपोभंगवर केन झाल्या पावित्र्यवर केन गेल्या आणि तो शाप दिला त्यांना कुपित जाऊन शाप दिला आणि मुकार तू ह्या ऋष्यमुख पर्वताक आईल म्हणून झाला रे तुक मरण येऊ त्या शापतील वालीनं हल्ली येऊच दशना त्या सुग्रीवाक कोळ सुग्रीव हंगे बैसला ऋष्यमुख पर्वतांत ताक सुरवेर कळणी की म्हणून पूराकड्यान भोवलं मध्ये कोणी सांगू नशा पुरता का कडे हंगायला पण तो अंत्या ऋष्यमुख पर्वता येऊन बैसला थंय कडेर हनुमंतो अनेक तागेल्या ताक तू कोण सपोर्ट करता असेल सुग्रीवाल परत हांव कोण काम करचे सिद्ध असेल तांकां पुरा घेऊन थंय वास करत असेल ह्या पुरा चरित्र तो सांगून घेता आणि सुग्रीव सांगता रामा मागतानी वाली अशी वैर वाढलेल्या मिगेल कसं नाही चोकी ना हंत दरे आज मिगेल परिस्थिती अशी असत हा राज्यातून बहिष्कृत झाला मात्र नाही मिगेल पाहिले एक वर केलं ताण्या अपहरण करून घेऊन दवर घेतला रुमा सुग्रीवाल बाई वाली अपहरण करून दवर घेऊन असता बलात्कारार्थ दवर घेऊन असता असं नीच कृत्य वालीने केला तू मग आता भपास मी गेल पत्नी मग प्राप्त जाऊ का किष्किंधेचे सिंहासन त्या राज्य हाव शासन करचे तशी जाऊ का पट्टाचे अधिकारी हाव मग त्या राज्य तो प्राप्त करून देऊ का मग म्हणता राम म्हणता मग वर केला हाव तो प्राप्त करून दिता सीतान्वेषण करून दे रावणानं अपहरण केला सुग्रीव म्हणता गोतस रावणानं अपहरण केला म्हणून गोतस रामा किती म्हणे रे रावण सीतेक अपहरण करून बत्त म्हणताना किष्किंधेचे मुखांतर गेलो आम्ही पडलेल्या त्याला कसं नाही कोरच्या का आमच्या दायने पळा तीन वक्त म्हणताना सीतेनं कसं की असेल एक आभरण वस्त्रांत कुठलान घेऊन थई किष्किंधे घालेला कोळ म्हणून ह्या वाट्यात गेला त्या आभरण सुग्रीवाल्या अनुचरांक मिळलेल्या सुग्रीव हान त्या दाखवता रामा ह्या पळ्या सीतेला आभरण ह्या पळ राम म्हणता लक्ष्मणा पळ रे आभरण पळ्या तुझ्या हुन्नेल वे पळ्या माग कळतना माग भ्रम झालेला म्हणके झाला ती गेल्या वै की नाही म्हणून माग कळतना लक्ष्मणा म्हणजे उत्तर पडाय नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुंडले नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवंदनात् अनामक कसन गोतणार आहे नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुंडले ती कसन कुंडल धारण करत असेल कसन केयूर धारण करत असेल कसन नूपुर धारण करत असेल मग कसं नाही गोतना तर हे गेजस त्या सीते त्या मिगेल हुन्नेल मग गोतस कशी म्हणा रे नित्यं पादाभिवंदनात् प्रतिनित्य हावती काय पादारविंद नमस्कार करतात ते गेज्जे पडेला हवे इतर खई मग दृष्टी नासिले मग त्या हाव तिथलं अब्जर्व करणे म्हणत होता मग गोतना पळईनी म्हणणे तिथलं मन भरणे म्हणत तिथलेच तसल भाव लक्ष्मणाक सीतेवेर असेल सीतेनं कटुवचन उल्लोनो ताक स्वाभिमान भंग झाला तो सोडाय पडे ताक कसल भाव असेल म्हणून ह्या वचनान कळता लक्ष्मणाक अंतु ती गेलेची ह्या म्हणून कळता रावणानं अपहरण केला म्हणून कळता सीतान्वेषण कोर का त्या पुढे का कळलेल्या जटायून सांगितल्या त्याला खरी असं की त्या गोटना त्या सीतान्वेषण एक तू सहाय कोर का म्हणून म्हणता राम म्हणता पळा सुग्रीवा तुका रुमा चिंता मग रमा चिंता
दोघ जण एक चिंता. रुमा म्हळे सुग्रीवाल बायला, रमा म्हळे सीता लक्ष्मी रमाल बायला. रुमा चिंता तुका, रमा चिंता म्हाका. म्हणल्यानंतर आम्ही दोघे जण समान. हांव तुका सहाय करता, तू म्हाका कडे सीतान्वेषणी सहाय करून दी. आता फर्स्ट सहाय करता म्हळ्यार कोण? रामान करता. सुग्रीव म्हणता तू म्हाका राज्य प्राप्त करून दी. त्या कपी सैन्य घेऊन सैन्याच्या सहाय्याच्या मुखांतर हांव सीतान्वेषण करता. खंय असल्यारी सोडून हाड दिता म्हणटा. जाल्यार हक्काक संशय सुग्रीवाक. वालीक संहार करचे जाता की ना? आता वालीक संहार करून कडेर राज्य प्राप्त करून दिवं का? वालीक संहार करून दिवचे जाता की ना म्हणून संशय आसा. परीक्षा करता सुग्रीव. परमात्मा वयर संशय प्रकट केला ताणे. प्रथम परीक्षा कसं नाही म्हळ्यार रामा केलेलं ताणे. तो म्हणता म्हळ्यार रामा ह्या दुंदुभीले शव हांग पडला पळय त्या तू उकळून उडो का? कितलं दूर उडयता पळय. कित्याक म्हळ्यार रे वालीना ह्या दुंदुभील शरीर उडयलेलें मस्त योजना दूर उडयलेलें मस्त जड आसा. तू हे उडयन म्हणून जाल्यार रे तुका सामर्थ्य आसा म्हणलें था वालीक संहार करचे. जायता म्हणटा त्या दुंदुभील शव अनायास जावन राम उकळून उडयता. जाल्यार हाका मना समाधान जायना. सुग्रीव म्हणटा रामा वालीन उडयता म्हणटना हे शव वले आशिल्ले. वल्ले आशिल्ले जड आसा. आता तू सुकून गेला जड आनी उणी जाला. ताकाची तू थागेले की ना बलवंत म्हणून हांव निर्धार करचे जायना. अनेक परीक्षा करता म्हणून अनेक परीक्षा केले. सप्त ताल वृक्ष. त्या ताल वृक्ष कशे आशिल्ले म्हळ्यार झिगझॅग. त्या तू भेदन करता म्हणटा. कित्याक म्हळ्यार वाली ह्या ताल वृक्षाचे पाल्लो कष्ट पावन हालत आशिल्ले. तितलं बलिष्ठ आशिल्ले ते. घट्टी मोठी आशिल्ली. ह्या तू भेदन केलं म्हणून जाल्यार म्हाका विश्वास येता तू वाली संहार करतलो. तो सांगते एक कारण कसं नाही म्हणारे जे तुम चतुर्गुण बलो हि पुमान प्रभु स्यात् हंतुम शताधिक बलोति बलम सुशक्तः. एक मनुष्यान अनेक मनुष्यावर जय प्राप्त करून घेऊ का म्हणून जाल्यार चतुर्गुण बला तागेले की ना 4 म्हणटांनी शक्ती चड आसता. काय संहार करता म्हणून जाल्यार 100 म्हणटांनी चड शक्ती आसता. त्या परीक्षा करता न्हू सुग्रीवान म्हणून परीक्षा करता. राम तागेले धनुस्सा आशिल्ले एक बाण काडून ते बाण प्रयोग करता. तागेले बत्तडी केंद्र आशिल्ले बाण काडून धनुस्सा स्थापन करून बाण प्रयोग करता. त्या बाण सप्त ताल वृक्ष भेदन करून अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल पर्यंत वसून थंय अनेक कुमुदी नामक राक्षसांक